जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून पुण्यातलं गुन्हेगारीकरण वाढलंय। पुण्यातल्या दर महिन्याचे आठवडे असे असतात की एखादा आठवडा असा येतो की रोज एक मर्डर होतो, एखादा आठवडा असा येतो की रोज 2 किंवा 3 मर्डर होतात। कुठेतरी भाजपने जे गुन्हेगार पोचलेत त्याच्यामुळे पुण्याची उतरती काळा आली लागलेली आहे। या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे। कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्रालय ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे। नगरसेवक आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी जे गुन्हेगार नका पोचलेत, त्या गुन्हेगारांना बळ दिलंय, पोलिसांवर दबाव आणलाय, त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे। कालचा मर्डर हा एकूण एका भर चौकात टिळक रोड म्हणजे बाजीराव रोडला झालेला आहे, ज्याच्यातून एकूणच पुण्यातली आता 16-17 वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत किंवा सुटले नाहीत असं विदारक चित्र आहे। आज पुण्यात भाजपचे 6 आमदार आहेत, भाजपचाच खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी भोळ यांच्या कार्यकर्त्यांच्या काल मारामाऱ्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी त्यांना नाही का त्याच्यावर सुद्धा वार झालेला आहे। आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे केंद्रीय राज्यमंत्र्याचा, पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही, याचा अर्थ क्लिअर आहे भाजपने जी गुन्हेगारी सांभाळली, पोचली, तीच आता भाजपच्या अंगलट येते। पण त्यांच्या अंगलट येऊ नये तर नाही येऊ, आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारीकरण, पुण्याचं गुन्हेगारीकरण होतंय, पुणे बिघडतंय, ही परिस्थिती आहे। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी आता खुशाल नका देशभर प्रचाराला फिरावं, पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंत नका जगणं चांगलं करण्याकरता आमची सुटका करावी एवढी आमची विनंती राहील। दादा, पोलीस आयुक्त म्हणतात 7 पिढ्या याद राखेल असे आम्ही गुन्हेगारांना शिक्षा देऊ। पोलीस आयुक्त जबाबदार नाहीत का? रोज एक मर्डर होतो। मुळातच माननीय पोलीस आयुक्त पुणे शहरात आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले, ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बोलून हजेरी झाली, त्याच्यात असं कुठेतरी पुणेकरांना वाटतं होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील। पण एकूणच मागच्या 2-2.5 वर्षाचा जर इतिहास तपासला तर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे। आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणे शहर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत आहे, कुठेतरी पुणे शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल, खुद्द सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर गुन्हेगार नका तुरुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नका नगरसेवक किंवा आमदार जास्त निवडून येणार नाही, कारण की त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या ह्या भाजपच्या ताब्यात आहेत। आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका पश्चाताप करायचा असेल आणि पुणेकरांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभय द्यायचा असेल, त्यांना जर नका कुठेतरी रिलॅक्स करायचं असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हेच या राज्याचं, पुणे शहराचं एक